या जर तुम्हाला माहिती नसतील तर तुम्हाला गरज आहे सगळी गाणी वाजणारच्या जुन्या व्हिडिओ जाऊन बघायची. कसं झालंय माहितीये का, यांच्यावर एवढ्या व्हिडिओ बनवल्यात की आता मी पण काउंट विसरलोय की किती व्हिडिओ बनवल्या. कसं आहे ना, आमच्या आजोबाचा डेअरीचा बिझनेस होता, त्याच्यामुळे मिल्किंग करणे हे काय माझ्यासाठी नवीन नाही. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की झापड गर्ल रिटर्न आली आता नवीन एका कांड सोबत. रीच कमी झालं की एक नवीन कांड करायला लागते. 2025 मध्ये लिटरली सगळ्यांचा कमबॅक झाला. आता आपल्या तिघांचा कमबॅक झाला की 2025 ला आपण ऑफिशियली कमबॅक इयर म्हणून घोषित करू. तुमचा, सगळे गाणी वाजणारचा आणि अनुश्रीचा. नहीं रिपोर्ट सारी ओके है. मम्मी को बेड रेस्ट दिया हुआ है. मम्मी क्या है? हट. तसा मला प्रश्न विचारायचा होता, काकू खाली आल्या का अजून लॉफ्टवरच बसल्या ते, पण आता तो प्रश्न मी कॅन्सल केला. आता मला विचारायचं आहे की ह्यांना वर कुणी चढवलं. आणि त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट, हे असले उद्योग करायला त्या तयार कशा झाल्या. बघितलं, पॅरेंट्स पोरांच्या कमबॅकसाठी काही करू शकतात. असू द्या, विषय थोडासा भरकटलेला आहे, पण ट्रेंडिंग ऑफ द वीकच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही आजकाल नोटीस केलंच असेल की तुमच्या भावानं आता गेमिंगच्या जाहिराती करायचं बंद केल्या, आणि त्याच्यासाठी म्हणजे तुमच्या भावासाठी कमेंट सेक्शन मध्ये जाऊन एक गुलाबी बदाम टाकायलाच लागेल आणि UPI ID दिली, तिकडे जाऊन डोनेशन करा. तर बघा, या आठवड्यात खूप जास्तच असे सेन्सिटिव्ह मॅटर झालेत, सिरियस पण मॅटर झालेत, आणि तेच आपण बघणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गाइस, हम घर जा रहे थे और हमें रोड पे दिखा एक दारू पी के इंसान पड़ा है यहाँ पे. उसने जो ली थी वो सब्जियाँ पड़ी है, तो उस बेचारे ने ऑब्वियसली पैसे दिए हैं सब्जी के लिए, तो मैं ये जाके उठाऊंगी और घर में इसकी सब्जी बना के खाऊंगी, क्योंकि खाना वेस्ट नहीं करना चाहिए. और किसान इतनी मेहनत से सब्जियां उगाता है, इसको बिल्कुल शर्म नहीं है. सब्जी बनाऊंगी. हे तर तशी मोमेंट झाली की अकेला बोलूंगा तो विवाद हो जाएगा. बघा, हे सगळं इंटेन्शनली चालू आहे ताकि हम लोगों को पता चले की हमारी सोच कितनी गिरी हुई है, छोटी आहे. नाही, मला काय म्हणायचंय, सगळे उपरे तुलाच कसे काय भेटतात. माग तुला एक टच करून गेलता, त्याला कानपाडात मारले आणि मग तू दाखवून दिलं समाजाला की वुमन एम्पॉवरमेंट किती गरजेचे आहे. व्हिडिओ मध्ये रेकॉर्ड झालंय. आणि आता त्या बेवड्याच्या सांडलेल्या भाज्यांमधनं भोपळा उचलून ह्या एम्पॉवर झालेल्या वुमननं कसली पॉवर दाखवायचा प्रयत्न केलाय, गॉड नोज. एक काम करू, असं पण मी ओपिनियन द्यायचं बंद केलंय, त्यामुळे आपण कमेंट्स बघूया. आज गाड्याला बेवड्याचा रोल दिलाय. नको एक्सपोज करू भावा, कंटेंट साठी करायला लागते. मिलियन्स फॉलोअर असलेल्या पर्सनल पेजवर हा असला पुरी सुपरस्टार सारखा कॉन्टेंट पोस्ट करायला लागतोय. काय वाईट दिवस आलं, फक्त खाण्यासाठीच घे, दुसरं काय ... ही बघा अजून एक कमेंट, त्याचा रिप्लाय पॉज करून वाचा, निवांत वाचा, काय घाय नाही. ही अजून एक कमेंट, त्याचा पण रिप्लाय एकदम सगळं पॉज करून व्यवस्थित वाचा. झालं. नेक्स्ट, आय हेट माय माइंड. भावा, तिनं त्याच इंटेन्शन केले, तू काय तुझ्या माइंडला हेट करू नको, तिला पण तेच पाहिजे होतं. पोरं येणार, कमेंट करणार आणि मग व्हिडिओ व्हायरल जाणार. रीच, फॉलोअर्स आणि एंगेजमेंट साठी काय काय करायला लागते. बघितलं का कसं आहे ना, काय काय लोक परत येऊन मला म्हणतात की भावा तुला काय करायचं आहे. एंटरटेनमेंटच्या पलीकडे जाऊन पण हे सगळं कॉल आउट करायला लागतं, कारण लोकांना पण समजलं पाहिजे की हे किती जबाबदार क्रिएटर आहे. माग एकदा ह्या पोरला जिन्यात मुजरा करताना एका पोरानं टच केला, म्हणून त्या पोराच्या कानपाडात मारून हिनं त्याला एवढा मोठा इश्यू बनवला आणि दुसऱ्यांचं प्रायव्हेट व्हिडिओ ही ह्याच्या रील्स मध्ये टाकून व्हायरल करत. हेलो, तो आज मैंने कुछ ये देखा. आई नो दूसरों की प्राइवेट चीजें रिकॉर्ड करना गलत बात है, लेकिन मैंने उन्हें एडमायर किया. लाजा सोडल्या त्याचा आपण कमीत कमी कर, मला तरी घाबरा. हे जे तुमचे फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर आहेत ना, हे फक्त नंबर नाही, त्याच्यासोबत जबाबदारी पण येते आणि ती घ्यायला शिका. नाही, मला काय म्हणायचं, कमीत कमी ते तुझ्या इंस्टाग्रामच्या बायो मध्ये क्षत्रिय कुलावंतच टाकले, त्याची तरी जाणीव ठेव. या लोकांनी जसं इंस्टाग्राम रील्सला कचरा कुंडी बनवलंय, तसं काय हॉटेल मालकांनी, सगळ्याच हॉटेल मालकांनी इंस्टाग्राम रील्सला मटणाचं दुकान बनवलंय. लावली ते 4-4, 5-5 बोकड ताराला बांधून. आज 5 कापली, उद्या 6 कापली. आणि त्याच्यावरूनच आठवलं की हॉटेल भाग्यश्रीवाल्यानं फॉर्च्युनर घेतली आणि लागलीच त्याच्यासोबत काहीतरी कांड पण झाले, हॉटेलची तोडफोड वगैरे झाली वाटतं. बघूया. हॉटेल भाग्यश्री, हत्ती आणला पण हत्तीशिवाय कामच नसते आपलं. हॉटेल भाग्यश्री डायरेक्ट हत्ती. हॉटेल भाग्यश्री नाद करतो का जेव्हा असतात हॉटेल भाग्यश्री. भाग्यश्री हॉटेलच्या मालकानं फॉर्च्युनर घेऊन दाखवून दिलंय. ते उगाच म्हणत नव्हता नाद करतो काय करताय का नाद. आता उच्च शिक्षित वर्गात एकदम फोमोचं वातावरण तयार झालंय. लिटरली आमच्या सारख्यांच्या डिग्री आणि पगारावर भाग्यश्रीवाल्यानं धार सुटली. मला तर अजिबात आश्चर्य वाटणार नाही जर त्या तिरंगावाल्यानं 2 महिन्यानंतर मर्सडीज नाही तर BMW घेतली. नाही, जेवढ्या नोंदी मी घेतल्या त्या नॉर्मल लोकांना आठवड्यात किती दिवस सुट्टी असते, म्हणजे काम करणाऱ्या लोकांसाठी. असे ते बेरोजगार आहेत त्यांचा काही संबंध नाही, पण काम करणाऱ्यांना एक तर रविवारी सुट्टी असते, नाहीतर शनिवार रविवार सुट्टी असते. पण
भाग्यश्री मनात येईल तवा बंद. त्यामुळे कसं आहे ना, लोकांच्या मनात जराशी नाराजी तयार झाली तेवढी भाग्यश्रीवाल्यानं नोंद घ्यावी. काल बंद होतं, आज बी बंद, आज सोमवार, आज बंद आहे. आज हॉटेल उघडणार होतो आपण, पण हॉटेल रात्री जरा काय नुकसान केल्यामुळे आज हॉटेल बंद आहे. सगळ्यांनी नोंद करून घ्या, कारण रात्री सगळी नुकसान केलेली आपली. अख्खे बोर्ड वगैरे दगडी मारून काय माणसांनी केल्यामुळे आज हॉटेल बंद आहे. मराठी माणूस वर गेला पाहिजे, मराठी माणूस खाली गेला पाहिजे, हे सगळं मी नाही बोलणार. पण ह्याच्या पलीकडे जाऊन पण समाजात काय अशी विध्वंसक प्रवृत्तीची लोक असते ती, ज्यांनी ह्यांचं हॉटेलची ही अवस्था केली. काय आहे ना, ह्या अशा लोकांना म्हणजे बरोबरी तर करता येतच नाही, पण दुसऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं का नाही की लय बरं वाटते. पण बघा, कर्म कुणाला चुकली नाही ते तुम्ही काय नुकसान करताल एखाद्याचं. झालं असेल 10-12 हजाराचं नुकसान, काढल तो भरून. पण ही जी प्रवृत्ती आहे त्याचं काय करायचं. सोशल मीडियावर ट्रोल करणं किंवा फनी व्हिडिओ बनवणं आणि हे जे असा रिअल लाईफ मध्ये जाऊन तोडफोड करणं, ह्याच्यात लय फरक आहे. कारण ह्यांची प्रमोशनची पद्धत जरा वेगळी आहे, त्याच्यामुळे लोक ह्यांना ट्रोल करते, यांच्यावर फनी व्हिडिओ बनवते ते. पण मला अजूनपर्यंत कळलं नाही की जाऊन तिथं हे फाडाफाडी तोडातोडी करायची काय गरज होती. मागं पण त्या 77 वाल्याला मारहाण झाली, त्याचं पण नुकसान केलं. तर माणसाने एवढ्या पण खालच्या थराला जाऊ नये. तसं बघायला गेलं तर ह्यांना लय लोकांचा सपोर्ट आला. म्हणजे जवळपास जेवढी इंस्टाग्रामवर हॉटेल्स आहेत, म्हणजे व्हायरल झालेली फेमस हॉटेल तेवढी, परत काय क्रिएटर असतील, सगळ्यांनी यांच्याबद्दल म्हणजे ह्यांच्या सपोर्टमध्ये व्हिडिओ बनवून इंस्टाग्रामला टाकल्या, कोलॅबरेशन केलं. आणि फायनली जे तिरंगा हॉटेलमध्ये आणि भाग्यश्री हॉटेलमध्ये जे कोल्ड वॉर चालू होतं, नाद करते काय नाद करतो काय, ते पण संपलंय. भाग्यश्रीच्या मालकाला माझी एकच विनंती, खचून जाऊ नका. आपण धाराशिव जिल्ह्यात नाव टॉपला न्यायचंय आणि न्यायचंच. आपण दोघं मिळून नेऊ. यायलाच लागतं हॉटेल भाग्यश्री, हॉटेल तिरंगा. यावंच लागतंय एक पाऊल मराठी माणसाकडे. असाच एकमेकांना सपोर्ट करत राहा, गुन्ह्या गोविंदानं राहा, एकमेकांसाठी उभा राहा आणि सगळे बोकडं कापून टाका. विषय असा होता की या व्हिडिओमध्ये फक्त मला सोशल मीडियावरचे इव्हेंट्स कव्हर करायचे होते आणि त्याच्यावरच मी बोलणार होतो. पण या मुद्द्यावर मला बोलायलाच पाहिजे असं मला वाटतंय, कारण मी अशा टॉपिकवर सहसा बोलत नाही. म्हणजे नाहीच व्हिडिओ बनवत मी असल्या सेन्सिटिव्ह टॉपिकवर, पण मला आज बनवायची लई इच्छा झाली. म्हणजे मनापासून मला असं वाटलं की या मुद्द्यावर मी बोललं पाहिजे. तुम्ही पण सिरियसली बघा आणि सिरियस होऊनच ऐका. विषय थोडा सिरियस आहे आणि महत्वाचा पण आहे. अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं एक प्लेन क्रॅश झालं आणि त्याच्यात एक माणूस सोडून बाकी सगळ्यांचा मृत्यू झाला. मग ते प्रवासी असतील, पायलट असतील, कॅबिन क्रू असेल. अतिशय अनएक्सपेक्टेड आणि भयानक घटना होती. एवढंच नाही तर ते विमान ज्या ठिकाणी क्रॅश झाले त्या ठिकाणी पण जवळपास 70+ डॉक्टर्सचा मृत्यू झाला. खरंच माझ्याकडे शब्द नाहीत आणि मी बोलताना थोडंफार चुकत असेल तर मला समजून घ्या. मी थोडा इमोशनल टाईपचा माणूस आहे आणि मला ह्या सगळ्या टॉपिकवर नाही बोलता येत. म्हणून मी असले सेन्सिटिव्ह किंवा मग इमोशनल टॉपिकवर मी व्हिडिओ नाहीच बनवत, सहसा टाळतो. पण आज न्यूज चॅनल्सला आणि मीडियावाल्यांना या सगळ्या बातम्यांचं कव्हरेज करताना बघितलं आणि एवढा भयानक म्हणजे एवढा राग आला मला. हा डेमोक्रेसीचा सो कॉल्ड चौथा पाय आहे ना, यांच्यातच घातला पाहिजे. अरे लिमिट असतं न्यूज कव्हरेज करायला, पण काही इथिक्स असतील ना. म्हणजे प्रत्येक गोष्ट शिकताना, प्रत्येक कोर्स शिकताना त्याच्याबद्दलच्या इथिक्सचं पण नॉलेज दिलं जातं ना. TRP साठी एवढ्या खालच्या थराला कोण जातंय. खरंच हे मीडियावाले भरोसा ठेवायच्या लायकीचे नाही राहिले. लोकांनी जीव गमावलाय, पण ह्या मूर्खांना त्यातनं पण स्टोरीज पाहिजेत. इंडिया पाकिस्तान युद्धात पण आपण हेच केलं आणि आता पण परत तेच. हे न्यूज कव्हर करणारे लोक ही अशी जमात आहे ना, मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खायला पण कमी करणार नाही. आणि हे लोक कमी होती म्हणून ह्यांच्यासोबत काय सो कॉल्ड सेलिब्रिटीज ऑपॉर्च्युनिस्टिक रिच साठी, एंगेजमेंट साठी आणि फॉलोअर साठी कुठल्या थराला जातील सांगता येत नाही. म्हणजे सिच्युएशन काही असेल, यांना लाईमलाईट मध्ये येणं गरजेचं असतं. काय झालं तेव्हा यांना सांगता नाही आलं. त्यांच्याकडे त्यावेळेस सोशल मीडिया नव्हतं, इंटरनेट नव्हतं, पण आज संधी होती त्याच्यामुळे ह्यांनी सांगून टाकलं. काय विषय नाही. एखादी घटना घडली की अकलेचं तारं तोडणाऱ्यांची संख्या लय वाढती. पण बघा, एव्हिएशन एवढा छोटा सब्जेक्ट नाही की कोण पण उठल आणि त्याच्यावर नॉलेज देत सुटल, ज्ञान देत सुटल. विदाउट कन्फर्मेशन काय पण स्टोरीज बनवण्यापेक्षा शांत बसा, काय गरज नाही तुमची. आय नो मी एंटरटेनमेंटचे व्हिडिओ बनवतो आणि हे सगळं बोलायला किंवा ह्या सगळ्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायला बाकीचे चॅनल आहेत, बाकीचे युट्यूबर आहेत. पण मला वाटलं की मला बोललं पाहिजे किंवा मला म्हणजे आत्मच आलं की मला या टॉपिकवर बोलायचं आहे म्हणून मी बोललो. बाकी तुम्ही समजूतदार आहातच. मी एवढंच सांगेन, माणूस की नका सोडू. तुमच्या फिलॉसॉफीनं गेलेली माणसं काय परत येणार नाही ती, आणि जी इथं राहिली ती पण काय सुधारणार नाही. बाकी हा व्हिडिओ एवढाच होता. तुमचं ओपिनियन मला कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आज काय लावा गाणं वगैरे काय बोलणार नाही, सॉरी.